नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण जांभूळवाडी येथील तलावावर आलेलो आहोत। हा जांभूळवाडी लेक व्ह्यू पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी बरेच लोक फोटोशूटसाठी येत असतात। आपण 25 मे 2025 रोजी कोंढणपूरला गेलो होतो। तुकाई माता देवीचा आपण व्हिडिओ बनवलेला होता। आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। आज आपण त्याच परिसरातील मंदिरे एक्सप्लोअर करणार आहोत। सो गाईज, त्यावेळेस देखील मी हा पॉइंट दाखवला होता, म्हणून आपण आज खास करून या पॉइंटवर आलेलो आहोत। इतका सुंदर तलाव आहे, मागं दिसणाऱ्या बिल्डिंग्स इतक्या अप्रतिम दिसत आहेत आणि त्यात हा जलाशय खूप सुंदर दिसतोय मित्रांनो। सो गाईज, आज आहे शनिवार आणि तारीख आहे 7 जून 2025। आपण कोंढणपूरच्या जवळचे मंदिरे एक्सप्लोअर करणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण पुण्यावरनं निघालो त्यावेळेस नवीन कात्रज बोगद्यातून बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर खेड शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे आपल्याला शिवापूरला जाण्यासाठी टर्न घ्यायला लागतो। तिथून पुढं आल्यावर आपल्याला शिवापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना वाडा बघायला मिळतो। त्याचबरोबर लेफ्टला आपल्याला कुसगाव खिंडीकडे जायला येते, परंतु आपण तिथं न जाता आपण सरळ पुढे आलो। सरळ पुढे आल्यानंतर मित्रांनो, आपण आता तुम्ही ही खूण बघताय, मागची ही जुनी टाकी आहे आणि त्याचबरोबर ही जुनी टाकी असून ही महत्त्वाची खूण आहे, कारण इथं आपल्याला कुठलाही बोर्ड बघायला मिळत नाही। आपण सरळ जर गेलो ह्या ठिकाणी तर आपल्याला कोंढणपूर लागते आणि ह्या बाजूला जर आपण गेलो तर आपल्याला रांजे गाव लागते। सो गाईज, आज आपण रांजे गावात जाणार आहोत आणि रांजे गावातील इतिहास जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर रांजे गावात असलेले प्राचीन मंदिरे आपण एक्सप्लोअर करणार आहोत। सो मित्रांनो, वेळ न दवडता निघूयात आपण, चला। नमस्कार मित्रांनो, आपण रांजे गावात येऊन पोचलेलो आहोत आणि आपल्याला या ठिकाणी रांजे गावातील स्थानिक आपले काका रामचंद्र जांभूळकर हे भेटलेले आहेत। आपल्याला त्यांच्याकडून आता ह्या रांजे गावाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे। त्याचबरोबर ह्या रांजे गावात काय काय आहे बघायला ते देखील आपल्याला त्याची माहिती देणार आहेत। तर काका, रांजे गावाची लोकसंख्या किती? 1000 आहे। आणि इथं म्हणजे स्थानिक किती आहे लोक? स्थानिक म्हणजे 4 प्रकारची नावाचे स्थानिक आहेत। बर, भोसले, गुजर, ओके, आणि कोंडे आणि पिसाळ। अच्छा। आणि बाकीची इतर थोडी अशी जांभूळकर अशा आडनावाचे आहेत। बर, महत्त्वाची जी इतिहास जो आहे ह्या रांजे गावचा तो सांगितला जातो की त्याचा इतिहासाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या। आता पूर्वी शहाजी शिवाजी महाराजांच्या ह्याच्या काळामध्ये हा वाडा त्यांनी बांधला, रांजेकरांनी नाही, मी पेशव्यांनी बांधला मेनला त्या बांधून इथून त्यांनी काय केलं, बाहेर पाडून ह्या नदीच्या पलीकडे एक विहीर घेतलेली आहे। अच्छा। हो, त्या विहिरीपर्यंत ते गेलेले। ह्याच्यात मोठं तळघर आहे ह्याच्यात, त्या वाड्यामध्ये। हो, त्या तळघरामध्ये फक्त दुसऱ्या मजल्यापर्यंत जाता येतं आणि त्या तळघरामध्ये सगळा माल पूर्वी पेशव्या काळातला ठेवलेला असतो। अच्छा। ते दुसऱ्या तळापर्यंत फक्त जात आहे, तिथून पुढं काही दिसत नाही, काही नाही। भुडूक हे नुसतं। आणि दुसरा इतिहास म्हणजे आपण रांजाचा जो पाटील आहे, हो, त्या पाटलाबद्दल काय घटना घडली? स्वतःची पाटील त्या टायमाला काय करायचं, पेशव्या काळात हा असे म्हणजे बाकीची जी शिवाजी महाराजांची हे होते ना, त्या लोकांना हा बाया पुरवायचा, हे करायचा। अच्छा, बर। आणि त्या काळात मग ज्या वेळेस शहाजी महाराज तानाजी मालुसरे आणि ह्यांना हे जे कळल्यानंतर
त्यांनी ह्याला पकडून नेला आणि त्याचे हे दोन्ही भुजा छाटून चौरंग केला, म्हणजे चौरंग म्हणजे रांजाच्या पाटलाचा चौरंग केला आणि त्याचं नाव होतं सत्ताजी पाटील. सत्ताजी पाटील आणि म्हणजे सत्ताजी गुजर पाटील सत्ताजी गुजर पाटील सत्ताजी गुजर पाटील हा व्यक्ती होता. त्यांनी त्यावेळेस गैरकृत्य केलं होतं. स्त्रियांना तो म्हणजे अमानुष छळ करायचा, बलात्कार करायचा. त्यामुळं त्याला त्या लोकांना पुरवायचा कोणत्या शिवाजी महाराजांचे हे होते बाकीचे काय ते अच्छा सैनिकात तो हे करायचा. म्हणजे बर म्हणजे असा उदयभान हा त्यालाच मारला गेला ना. उदयभान सिंहगडावर उदयभान मारला गेला आणि तानाजी मालुसरेंचं पण तिथे पडले. शेलारांनी त्या उदयला खलास करून शेलार मामांनी उदयभानला खलास केला. तिथं त्यांची तिथे समाधी आहे. शनिवारवाड्यात त्यांचा वाडा आहे मोठा शनिवारवाडा. बरोबर. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला मिळेल? ह्या ठिकाणी हे भैरवाचं मंदिर. अच्छा. आणि परत शंकराचं मंदिर, विष्णू नारायणचं मंदिर. अच्छा. 2 मंदिर महादेवाची आहेत. बर. हे सगळं पेशव्या काळातलेच आहेत. ते फक्त पाहायला मिळतील. ओके. हे ग्रामपंचायत आणि वाडा आणि हे ग्रामपंचायत. ओके. साधारण 1000 लोकसंख्या असलेले हे गाव आहे. तर आता आपण काकांनाच घेऊन सगळं ठिकाणं बघूयात. आता हे जे मंदिर बघताय हे रांजे गावात मंदिर आणि रुक्मिणीचं मंदिर आहे आणि भैरवनाथाचं मंदिर आहे. तर आपण दर्शन घेऊयात. या. जातं काय? आज एकादशी पण आहे ना? हो आज एकादशी आहे. एकादशी ना. काल भैरवनाथ महाराज की जय हो. हे पण विठ्ठल रुक्मिणी दिसत आहेत. हो. नाही का? नाही ते भैरवाच्या मूर्ती आहेत त्या. आणि 2 मूर्त्या दिसत आहेत आतमध्ये. काळ भैरव आणि त्यांची ही माळसा काय म्हणतात ती. अच्छा. म्हाळसा बर. भैरवनाथ आणि माणसाला म्हणजे ती नाव मला माहित नाही पण ती. अच्छा. भैरवनाथांची पत्नी. भैरवनाथांची पत्नी आहे. तर ठीक आहे. आता आपण इथून कुठे वाड्याकडे जाणार? वाडा दाखवा आम्हाला. हा आपला सर्वात जुना वाडा आहे. तर हा वाडा आपण बघूयात. रांजेकर वाडा. शामराज नीलकंठ रांजेकर स्वराज्याचे पहिले पेशवे. बंद आहे का? कुलूप लावलंय. बंद केलंय त्यांनी. आतनं पण कुलूप आहे. आता इथं नाही दिसत. किल्ली मागवली असती. हो. पहिले मंदिर बघून घ्यायची का? चला. रांजेकरांचा वाडा बंद आहे. आपल्याला किल्ली मिळाली तर ठीक, नाही तर आपण तत्पूर्वी खाली महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर बघून घेऊयात. चला मित्रांनो. मंदिराची पूजा अर्चा कोण करतं मग? आहे ना गुरु आहे. नाही गुरु आहेत. 2 मंदिर आहेत का? हो. हे लक्ष्मीनारायण. हे का? विष्णू नारायण लक्ष्मीनारायण. हे लक्ष्मीनारायण का? विष्णू नारायण. आणि हे रांजेश्वरचं खालचं मंदिर. वड पण जुना दिसतो. ते माकड बघ. माकड लय येते. कॅमेरा पकडतात बरं का. दरवाजा सगळं बंद करून ठेवलं. कुलूप लावलं त्यांनी.
सुंदर मंदिर आहे. ही नदी इथून चाललेली दिसते का नदी नदी? आणि ही तिथे पलीकडेच अशी विहीर आहे त्या वाड्याच्या सामने त्या तिकडं. अच्छा. हो तिथे विहीर आहे मोठी. ओके. आता ती रोडला गेली, रिंग रोड चालला नाही इकडून. लिंक रोड आहे का? हा असा चालला ना, गेला ना. पाहते काम चालली आहेत रिंग रोड. अच्छा, त्याचाच आवाज येतो का? आणि किती जुनं मंदिर आहे साधारण? आता तसं मला बी सांगता यायचं नाही. चला मित्रांनो, या खाली. जुनं बांधकाम आहे. आपल्याला या ठिकाणी 3 नंदी बघायला मिळतात. एक छोटा, त्याच्यापेक्षा मोठा आणि सर्वात मोठा. 3 नंदी आहेत. आणि आपल्याला या ठिकाणी मिश्र आर्किटेक्चर बघायला मिळते. तुमच्या लक्षात आलं असेल की छत्रपती महाराजांच्या काळात किंवा शहाजी महाराजांच्या काळात हे प्राचीन मंदिर आहेत. आता कालावधी एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण तुम्ही ते मंदिर बघा. ते मंदिर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यावरची जी शैली आहे ती थोडीशी आपल्याला वेगळी बघायला मिळते. आणि त्याचबरोबर ह्या मंदिराला असं 4 कोपऱ्यामध्ये आहेत ना, असे हे आहेत, त्याला काय म्हणता येईल, 4 मिनार टाईप आहेत ना, ते मिनार आहेत बाजूला. म्हणजे एक मुस्लिम थोडासा ह्याच्यावर प्राचीन मंदिरे आहेत, पण मुस्लिम राजवटींच्या काळात त्याला थोडंसं आर्किटेक्चर तो लाभलेला आहे. परंतु ही महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाऊन व्यवस्थित बघूयात. पहिला आपल्याला पाण्याचा हौद दिसतोय. स्वच्छ पाणी वाटते. आणि या ठिकाणी दुसरा हौद आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तिसरा हौद आहे. खाली ह्याच्यात आपल्याला मासे बघायला मिळतात. बारीक मासे आहेत.
अतिशय जुन्या काळातलं बांधकाम आहे. जे वीट बांधकाम दिसतं आपल्याला, हे अतिशय प्राचीन आहे. हे बघता क्षणी कळतं आपल्याला. आणि हे मधोमध दिसतं आपल्याला हे महादेवाचं मंदिर आहे. आणि अतिशय अप्रतिम सुंदर निसर्ग लाभलेलं रांजेगाव. या ठिकाणी सुंदर कलाकृती आपल्याला मंदिरांची बघायला मिळते. आपल्याला फिल्टर सिस्टीम इथं बघायला मिळाली. हे पाणी आय थिंक नदी परिसरातून येत असावं. ह्या मागे इकडं नदी आहे. तर नदी कुठं आहे माहीत नाही. अतिशय सुंदर असा निसर्ग आहे. अप्रतिम असा निसर्ग. काळी माती नांगरून ठेवलेली आहे. भाताची तयारी, पाऊस आला की भात पेरणी चालू होते. आणि आपण ते बघतोय बघा, तिथं भिंती पडलेल्या आहेत. अतिशय दुर्लक्ष झालेले या बांधकामाकडं. कारण हा अमूल्य ठेवा आहे आणि हे जपून ठेवणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला इथं पडझड झालेली दिसून येते. अतिशय प्राचीन आणि अमूल्य असं हे ठिकाण. खरं तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याची डागडुजी केली पाहिजे. काय सुंदर आहे खरं, अप्रतिम निसर्ग, एकदम मस्त. काळी माती, वा. गावाकडचा फील काही ओरच असतो. अतिशय पुण्याच्या जवळ हे गाव आहे आणि आपल्याला पुणे शहरापासून अगदी जवळ असलेलं गाव, जिथं प्राचीन ठेवा, अमूल्य असा ठेवा आपल्याला बघायला मिळतो. तो प्रत्येकाने बघितला पाहिजे आणि असा सुंदर ठेवा जतनही केला गेला पाहिजे. परंतु त्याला उदासीनता दिसून आली. मित्रांनो, मंदिराची चावी मिळाली आहे. गावात जाऊन कुणाकडे तरी चावी असते, ते त्यांच्याकडून आणलेली आहे. सुंदर असं मंदिर. आता आपण आतून बघूयात. महादेवाचं मंदिर आहे.
प्रणता स्मता या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै। मित्रांनो, खरं आपल्याला काकांमुळे ना मंदिराच्या चावी मिळाली आणि आपल्याला दर्शनाचा लाभ घेता येतोय। खरंच आपलं भाग्य आहे, दर्शन मिळते आपल्याला। चला दर्शन घेऊ। वाव, प्राचीन मंदिर आहे, अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर, दगडी गाभार आहे। वाह, हर हर महादेव। वाह वाह वाह, शंभो महाकाल की जय हो, महाकाल की जय हो, शंभो, हर हर महादेव, हर हर महादेव। अतिशय प्राचीन असं दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि महादेवाची पिंड ही थोडीशी आधुनिक स्वरूपात वर्ण त्यांना केलेले आहे, परंतु हे मधलं पिंडीचा आकार जर बघितला तर तो प्राचीन आहे। हा बाजूचा पण प्राचीन आहे, फक्त मधी संगमरवरी पिंड तयार केलेली आहे। अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे। या ठिकाणी झरोका पण आहे, अतिशय सुंदर। आपल्याला डमरू बघायला मिळते इथे। कसं वाजवतात। बम बम भोले, हर हर महादेव। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। वाह, छान, अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे। हे काय काका? हे चंदनाचा गंध। अच्छा, चंदनाचा गंध। बर, सकाळी ते देवाची पूजा करताना उघळत असतील आणि हे पूजेसाठी वापरतात। आणि इथं आता सण साजरे होतात, काय काय सण केले जातात इथं? साजरे म्हणजे सप्ताह होतो। बर, आणि गाव लोक सगळे वर्गणी करून सप्ताह करतात। आत्ता तर सप्ताह होऊन झाला। सप्ताह झाला का? बर, म्हणजे बाकी सगळे सण कीर्तन होतं, असं दिवस कीर्तन जातं, 8 दिवस सगळं कीर्तन सप्ताह सगळं चालतं। अच्छा, तुम्ही करता कीर्तन? मी नाही। अच्छा, मोठे कीर्तनकार बोलावायचे। बरं बरं, ते कीर्तन सांगत। बरं, ह्या मंदिराची काय ट्रस्ट आहे का काय? आता इथं तुला काय खायला येतं? मारुती राया की जय हो, बजरंग बली की जय हो। वा, हनुमानाचं पण दर्शन झालं आपल्याला। मंदिर आहे। यस, वा, अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे। काका, तुम्हाला ह्या हौदांबद्दल काय सांगता येईल का? पण तुम्ही पहिले कुलूप लावा। या ठिकाणी आपल्याला तुळशी वृंदावन देखील बघायला मिळतं आणि त्याचबरोबर इथं मित्रांनो हा जो हौद बघताय हे देवटाका आहे। हे
प्यायसाठी पाणी वापरलं जातं. आतमध्ये इथं झरे आहेत, जिवंत झरे आहेत पाण्याचे, आणि हे पाणी ह्यातलं ओव्हरफ्लो होऊन पलीकडच्या ह्याच्यात जातं. ते हे पाणी प्यायसाठी वापरलं जातं. इथं आतमध्ये जिवंत झरे आहेत. आणि त्याचबरोबर हा जो दुसरा हौद आहे तो जे पाणी इकडे येतं हे पाणी आंघोळीसाठी वापरलं जातं. बरोबर. इथं गोमुख पण दिलेलं आहे, ते तिकडचं पाणी इकडे येतं त्या गोमुखातनं, आणि मग हे आंघोळीसाठी वापरलं जातं. आणि ते त्याचं जे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं आहे ते इकडे हे पाणी येतं. हे पाणी प्राचीन काळी धुण्यासाठी वापरलं जायचं. माकडांची धुडगूस आहे, जोरदार माकडं, तिथं जोरदार फौज आलेली आहे. आणि हा ना, आणि हे पाणी ओव्हरफ्लो होऊन ह्या इथून ड्रेनेजमधनं मंदिराच्या बाहेर पाणी जातं. प्राचीन अशी ही व्यवस्था होते. आणि ह्या पायऱ्या ह्या मंदिराकडे जातात. हे मंदिर कसले आहे? महादेवाचंच. या इकडे. हे बांधकाम प्राचीन आहे ना? आता हे कोणत्या काळातले काय सांगता येईल का? हे कालखंड कोणाचा होता? पेशव्या काळातलंच आहे का? पेशव्यांच्या पण पूर्वी आहे. रांजेकरांचा. अच्छा, बर. पेशव्या काळात लोकांनी, शिवाजी महाराज, तानाजी महाराजांच्या लोकांनी हे बांधकाम केलं आणि बांधले. अच्छा, ओके. हे मंदिर म्हणजे हे सगळं मालकी हक्काचे मंदिर आहे. बरोबर. म्हणजे इथं ट्रस्ट नाही आहे? नाही, हे नाही. म्हणजे हे मालक, याला मालक स्वतः मालक, रांजेकर मालक आहेत मंदिराचे. प्रायव्हेट मंदिर आहेत म्हणजे? बर बर. त्या टायमाला पेशव्यांची दिवाणजी होतं. त्या काळातले रांजे. अच्छा, पेशव्यांची दिवाणजी रांजेकर आहेत. त्यांना ही 7 गाव इनाम दिली. 7 गावं इनाम मिळाली. बर. अच्छा, त्यामुळं ते आता मग त्यांचे वंशज बघत असतील ना रांजेकरांचे? बरं. आता ते पलीकडचं पण पडलेलं दिसलं, त्याचे काय डागडुजी वगैरे करत नाहीत ते? नाही. का बरं लक्ष देत नाहीत का? आता म्हणजे कोण करणार आहे? त्याच्यातलं कोणी राहिलं नाही. अच्छा. ते सगळे ओपन काय हे करून बाहेर गेले. अच्छा अच्छा. त्यामुळं हे असंच म्हणजे आहे. ठीक आहे, हे मजबूत मंदिर आहे, ठीक आहे, परंतु पलीकडच्या भिंती ढासळल्या आहेत. सगळं पडलं. हो. नाईस. समोरचं दृश्य तर अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, आता हे मंदिराच्या बाजूलाच एक अजून जुनं मंदिर आहे. मित्रांनो, या मंदिरात शेजारीच एक जुनं मंदिर आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि ते सुद्धा प्राचीन मंदिर दिसतंय. आता ह्या ठिकाणी महादेवाची 2 मंदिर आहेत. ते पण महादेवाचंच मंदिर आहे. आता प्रत्यक्ष जाऊन बघूयात आपण. आणि तिथं माकडांचा खूप वावर आहे, खूप माकडं आहे तिथं. आणि तुम्ही नोटीस केलं असेल, या मंदिरावर देखील माकडांच्या मूर्त्या आहेत. आणि प्रत्यक्षात इथं माकडं खूप आहेत. हे आश्चर्यच आहे. म्हणजे मंदिर पण जुनं आहे आणि जुन्या काळातल्या त्या मूर्त्या आहेत, त्या काय आत्ताच्या मूर्त्या नाही आहेत. फार जुनं आहे. फक्त ह्याला आज कलर फक्त दिलेला आहे, बाकी हे सर्व जुनं आहे. आणि इथं माकडांचा खूप वावर आहे. आपण तिकडे गेल्यावर आपल्याला खूप माकडं दिसतील. चला. हे मंदिरावर तिथं बसलेलेच आहेत माकडं. सुंदर मंदिर आहे. छत्रीला घाबरतील माकडं. माकड घाबरते ती फार. माणसाच्या जवळ येतात 3. हा ना. खाया करता काय तो माकडं आहेत खूप सारे आणि इथं आपल्याला भीती आहे, परंतु तरीसुद्धा आपण बिनधास्त आलेलो आहे. जय बजरंग बली की जय. बजरंग बलीचं मंदिर वर आहे. हां. या खूप सुंदर जंगलच म्हणायला पाहिजे. आणि या अशा जंगलामध्ये मंदिर. या मंदिरात या. वा, अतिशय सुंदर
महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी पिंड अशी वर आहे. वा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाकाल की जय हो, महाकाल की जय. अतिशय सुंदर मंदिर आहे. वा, निसर्ग तर अप्रतिम, तोडच नाही. हे जे मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे ना काका? हा, लक्ष्मीनारायणाचं मंदिर हा, आहे. विष्णू नारायणचं मंदिर आहे. हा, ते उघडं आहे का? नाही ते उघडं नाही, ते पण बंद आहे. बंद आहे. त्याची चावी पण नाही आपल्याकडे. नाही, त्याच्याकडेच आहे सगळं. बरोबर. ती मंदिर आणि ते सगळं वाडा, हा, ते मंदिर आणि वाडा त्या ह्याच्या ताब्यात. रांजेकरांकडे. रांजेकर नाही, तो तामिळी माणूस आहे तो. हा, तो अपॉइंट केलेला तामिळ हा, माणूस. सगळं बघणार आहे हा, तो. हा, ओके, केअरटेकर. ठीक आहे. सुंदर अशा देखण्या पायऱ्या जुन्या काळातल्या. आणि निसर्ग तर बहारच आहे निसर्गाची. आणि झाडं जुनी, मंदिरं जुनी. ग्रेट. खूप छान दर्शन झालं आपलं मित्रांनो. आणि आता आपल्याला विष्णू नारायण मंदिराचं आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण त्याला कुलूप आहे. सो पण आता काका आपल्याला रांजाचा पाटील, ज्याला शिक्षा झाली होती शिवकाळात, शिवाजी महाराजांनी ज्याचा चौरंगाचा आदेश दिले होते चौरंग करण्याचे, त्याचे काहीतरी खूनगाठ आहे ते आपल्याला बघायला मिळते. काका आपल्याला दाखवणार आहेत. तर आपण त्या दिशेने जाणार आहोत. हे झाड तर अतिशय जुनं आहे, वडाच. आज आपल्याला ते पांगारे म्हणून भेटले. त्यांची फॅमिली इथं दर्शनासाठी आली होती. नेमकं कुलूप होतं, पण काकांमुळं ती चावी मिळाली. त्यांनाही दर्शन मिळालं आणि आपल्यालाही दर्शन मिळालं. आज आपला दिवस चांगला आहे. परंतु हे जे मंदिर आहे हे विष्णू नारायणाचं, ह्याला कुलूप आहे. आपल्याला हे बघू आता. नेक्स्ट टाईम ज्यावेळेस परत येऊ त्यावेळेस ते आपण मंदिर बघणारच आहोत. चला, तर आता हा वाडा आहे. हा वाड्यामध्ये पूर्वी वृद्धाश्रम होतं. केअरटेकर तामिळनाडूचा आहे माणूस कोणतरी. तो नेमका कुठेतरी बाहेर गेलेला आहे. पण वृद्धाश्रम हे पूर्णपणे बंद झालेले आहे. पूर्वी होतं, कारण मी स्वतः बघितलेलं आहे. परंतु कारण आम्ही त्यावेळेस पूर्वी एक साधारण 2022च्या दरम्यान आलो होतो. त्यावेळेस आपण इथं अन्नधान्याचं वाटप केलं होतं आणि प्लस कपडे वगैरे पण वाटले होते. त्यावेळेस मी इथं आलेलो आहे. परंतु ठीक आहे, आता आपल्याला वाडा पण बघायला परत यायला लागेल. हे मंदिर कारण हे प्रायव्हेट आहे, रांजेकर म्हणून आहेत. ह्याची काय ट्रस्ट नाही आहे किंवा काय नाही. हे प्रायव्हेट मंदिर आहे. रांजेकरांचे वंशजच हे मंदिर मेंटेन करतात, प्लस वाड्याची देखभाल देखील करतात. परंतु वाडा पडकळीस आलेला आहे. आपण मगाशी ड्रोनमध्ये पण बघितलं आणि शूटमध्ये पण मी तुम्हाला दाखवलंच. अतिशय सुंदर आहे ठिकाण. अगदी म्हणजे आपण ज्या पाण्याच्या टाकीपासून 1.5 किलोमीटर फक्त आतमध्ये यायचे, तेव्हा रांजेगाव लागतं आपल्याला. अतिशय सुंदर आणि मस्त हे दगडी बांधकाम. वरचं जे जुनं विटाचं बांधकाम दिसतंय, मस्त, ग्रेट, छान. ते घरापाशी उभी करायला पण अच्छा, मग चालत जायला लागेल? नाही काय इथंच आहे. इथंच आहे? ह्या सफरापाशी काय इथं थांबू? हां, पुढे जाय. ओके. हां, बस ते दाखवतो तो. मग हे इथे हे बघा. हां, हे नाही इथं त्याचं हे होतं. कुठं इथं पिंजरा होता का त्याचा? हां हां, ती काय तिथं इथं पुढं. कुठं उतरूया खाली? चला मग दाखवतो.
थडगं होतं त्याचं. थडगं होतं का? हो. ते आता हे ठेवलं पण तिथंच होता का महाराजांनी? हा? महाराजांनी महाराज त्याच्या हातपाय तोडून त्याला तिथं त्या थडगं करून त्याला हे केला तिथं. ठेवलं होतं का तिथं? झाडावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाला ज्यावेळेस शिक्षा ठोठावली होती, त्याचा चौरंग केला होता, तर त्याचं थडगं ह्या ठिकाणी होतं म्हणजे पूर्वीच्या काळात, आणि त्याचं ते थडग्या टाईप तिथं आज देखील म्हणजे आता ते शेत नांगरलं आहे त्यामुळे ते सगळं काढून टाकलेलं आहे आत्ताच्या मालकाने, पण पूर्वी त्याचं ते इथं थडगं आपल्याला बघायला मिळायचं. या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करून याला पिंजऱ्यात इथं ठेवलं असावं माझ्यामध्ये. आणि येता जाता ह्या रांजे गावातले लोक त्याच्याकडे बघून त्याच्या पिंजऱ्यावर थुकायचे. त्याला अशी जालिम शिक्षा दिली होती, त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय तोडलेले होते. याचं कारण तर आपल्या सर्वांना माहिती आहे. रांजाचा इतिहास काय आहे तो सगळ्यांना माहिती आहे इतिहास. बाजूला जी बघताय तुम्ही ती पेरूची बाग आहे, आणि समोर तर निसर्ग इतका भारी आहे, डोंगर आहेत, आणि इकडं आपल्याला ह्याची नारळाची झाडे बघायला मिळतात, आणि लोकवस्ती आहे. आणि ह्या मागं सुद्धा ह्याचं कशाचं पीक आहे? काकडी आणि भेंडी. काकडी आणि भेंडीचं आहे. अरे वा, क्या बात आहे. अजून तयार नाही झाली ना? नाही. हे आंब्याची झाडं आहेत का? आंबे झाडे. आंब्याची झाडं. हे पण हे रांजेकरांचं ते ना जास्त करून इथं पीक काय घेतलं जातं? ऊस आणि बाकीची भात. ऊस आणि भात आणि बाकी टोमॅटो, काकडी, टोमॅटो, सगळी पिकं घेतात. भेंडी, कांदा हे सगळं पीक आपल्या इथं केलं जातं. आणि पावसाळ्यात भाताचं पीक घेतलं. ओके. नमस्कार काका, तुमचं नाव काय पूर्ण? शंकर श्रीपती गुजर. शंकर श्रीपती गुजर. आता मगाशी आम्हाला जांभूळकर काकांनी माहिती दिली की जे रांजाचे जे पाटील होते ते गुजर पाटीलच होते. काय त्यांचं पूर्ण नाव सांगता येईल? संताजी गुजर. तर त्यांच्या बाबतीत जे शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, त्यांना कुठं ठेवलं होतं रांजामध्ये, ह्याची माहिती तुम्हाला देता येईल का? आता त्याची माहिती आम्हाला काय, आता यांना साहेबांना असेल माहिती गुजरांची. संताजी गुजर जे रांजाचे पाटील होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचा चौरंगाचा आदेश दिला होता. तर तो इतिहास तुम्हाला काय माहिती आहे का, की त्यांचं इथं काय म्हणजे कुठं ठेवलं होतं किंवा गावात किंवा काय? ते नाही सांगता येतं, पण शिवाजी महाराजांनी चौरंग केला एवढं माहिती सांगता येते. सांगा काका, काय तुम्हाला माहिती आहे ना त्याची माहिती सांगा. काय ते कोणत्या तरी गुन्ह्यातच गावलेलं असतं ना. नाही, बलात्काराच्या ह्याच्यात गावले. बरोबर काका ते म्हणतात ते बरोबर आहे. हा, मला काय माहिती तेव्हा तुम्हाला माहिती, तुम्ही वाचून. काय बलात्काराच्या ह्याच्यातच ते सापडले होते, म्हणून शिवाजी महाराजांनी लोकांनी तक्रार केली. शिवाजी महाराजांनी मग त्यांना ते शासन अटक केली आणि त्यांच्यावर मग पूर्णपणे खटला चालवला, आणि खटला चालवल्यानंतर ते दोषी सापडले, आणि दोषी सापडल्यामुळे त्यांचा चौरंग केला. आणि चौरंग केला म्हणजे 2 हात कापले आणि 2 पाय कापले, आणि त्यांना मग एका पिंजऱ्यामध्ये त्यांना इथं काहीतरी, म्हणजे आता काका मला हे ठिकाण सांगतात, हे नक्की आहे का नाही मला माहित नाही. हेच ठिकाण इथं ह्या ठिकाणी त्यांना ठेवलं होतं की आता तिथं ठेवलं का त्यांच्या पूर्वजांच्या जवळ दिलं हे माहिती नाही ना. बबनराव गुजराकर ताम्रपट्टी त्यांचा. अच्छा, बबनराव गुजर आहेत नाही, म्हणजे इथं जे दादा सांगतात ना ते इथंच राहतात ते. बर, ओके. या काही समोरची जी वस्ती आहे ना ती त्यांचीच आहे. बर, म्हणजे त्यांचे वंशज. वंशज म्हणजे हे त्यांचंच वंश परंपरागत. ही सगळी मंडळी त्यांचे वंशजच आहे गुजराची. गुजर सगळे. बर. अच्छा. त्यामुळे हे आता ते काढलं तुम्ही नांगरताना काढलं का? ते सगळं पूर्वी होतं ते आहे ना, ते त्यांचे काढलं नाही ते तसंच आहे ना. चौकोन ते आहे का तिथं? ते काय ते इथून दिसतंय की दगड. बरोबर. त्याला झूम कर बरं. मित्रांनो, रांजे हे गाव सिंहगडापासून अगदी जवळ आहे. तुम्ही जर बघत असाल, हा समोरचा जो दिसतोय तो सिंहगड आहे, आणि सिंहगडापासून जवळ आहे हे गाव. मित्रांनो, आज आपण रांजे गावात आलो, आणि रांजे गावात आपल्याला जांभूळकर काका आणि गुजर काका यांनी संपूर्ण माहिती दिली. आपण महादेवाचं मंदिर बघितलं, त्याचबरोबर आपल्याला रांजेकरांचा वाडा बघायला मिळाला नाही.
परंतु आपण परत कधीतरी तो एक्सप्लोअर करू. तो आता सध्या बंद अवस्थेतच आहे, त्याच्याकडे देखभाल कोणीही करत नाही. सध्या त्याचे मालक पुण्यात राहतात आणि जो केअरटेकर आहे तो पण पुण्यातच राहतो, त्यामुळे तो पूर्ण बंद आहे. एनिवे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.